आता आपण ह्यूमन फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहतोय. तर ह्यामध्ये हा जो पार्ट आहे हे तुमच्या युटरसचं बुक्समध्ये दिलेलं पिक्चर आहे आणि तुम्ही कसं पिक्चर काढायचं हे मी तुम्हाला आता दाखवलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ऑर्गन Yes, कुठले sir. कुठले आहेत ते समजून घ्या. दिस इज व्हजायना. व्हजायना हा एक्सटर्नल पार्ट असतो. एक्सटर्नल जेनायटलमध्ये येतो. त्याच्यातला निम्मा व्हजायनाला दिसायला बाहेर व्हजायना, पण आतमध्ये साधारण 3 to 4 सेंटीमीटर हे बॉडीमध्येच असतो. त्यानंतरचा जो पार्ट आहे पिशवीसारखी एक बॅग दिसते, सॅग लाईक बॅग, याला युटरस म्हणतात. आणि ह्या युटरसच्या दोन्ही साईडला अशा एक गोल आकाराच्या बीज असतात, त्याला ओव्हरी म्हणतात. जसं तुम्ही हिबिस्कसमध्ये पाहिलं ओव्हरीज कसे असतात, तसं फिमेलमध्ये इथं ओव्हरी असतात आणि ह्या ओव्हरीमध्ये ओव्हम तयार होतात. म्हणजे आणि ह्या ओव्हममधून ओव्हम रप्चर होतो आणि त्यातून हा ओव्हम बाहेर येऊन त्याला oocyte म्हणतात. आणि या ठिकाणी जो सिमेनमधून येणारा स्पर्म आहे, हा स्पर्म इथे या दोघांचं मिलन होतं. 6 to 7 डेजमध्ये त्याचं फर्टिलायझेशन झाल्यावर जो झायगोट तयार होतो, त्या झायगोट 6 to 7 डेजमध्ये मल्टिप्लाय होतो आणि तो ह्या युटेरसमध्ये येऊन चिटकतो. त्यानंतर पुढचं 9 महिन्याचा पिरियड त्याचा चालू होतो. तर हे तुम्हाला एक्सटर्नल स्ट्रक्चर कळलं का? हो सर. येस. Yes, येस. आता तुम्हाला मी ह्याच्यात तुमच्या बुक्समध्ये काय लिहिलेलं ते सांगतो. ऑल ऑर्गन्स ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम्स आर इन ॲबडोमिनल कॅव्हिटी. म्हणजे हे जे सगळे ऑर्गन आहेत, जसं मेलमध्ये फक्त पेनिस आणि स्क्रोटम बाहेर दिसतं, पण बाकी सगळ्या सिस्टीम आत असतात, तसं इन फिमेल ऑल ऑर्गन्स आर इनसाइड द ॲबडोमिनल कॅव्हिटी. म्हणजे तुमच्या म्हणजे कुठं असतात तर फिमेलच्या पोटामध्ये असतात. पोटाच्या कुठल्या पार्टमध्ये असतात तर खालचा पार्ट, जो बेंबीच्या खाली तुम्ही गेला की बेंबीच्या खाली परत गेलं की त्या ठिकाणी युटरस असतं. बेंबीच्या खाली 4 बोटं गेल्यानंतर हा युटरस ऑर्गन तिथं असतो. इट इन्क्लुडेड पेअर ऑफ ओव्हरीज. पेअर ऑफ ओव्हरी म्हणजे ह्या 2 ओव्हरी असतात, कळलं? अँड पेअर ऑफ ओव्हिडक्ट, Yes, sir. जो ओव्हम घेऊन जातो त्या ओव्हिडक्ट म्हणजे ह्यामध्ये जो तयार झालेला ओव्हम आहे तो नेण्याचं काम हे ओव्हिडक्ट करतात. इट इन्क्लुडेड पेअर ऑफ ओव्हरीज अँड पेअर ऑफ ओव्हिडक्ट. सिंगल युटरस, युटरस एक असतो आणि व्हजायना, हा व्हजायना म्हणजे बाहेरचा पार्ट. बिसाइड्स अ पेअर्स ऑफ बार्थोलिन्स ग्लँड्स इज ऑल्सो प्रेझेंट्स. म्हणजे आता हे जे व्हजायना आहे त्याच्या बाहेरमध्ये बार्थोलिन ग्लँड्स असतात. ह्या बार्थोलिन ग्लँडचं फंक्शन काय आहे तर ह्यामध्ये जो व्हजायना आहे तो ड्राय राहू नये. त्याच्यामध्ये आता हा जसं आपण पाहिलं की कॉपर्स ग्लँड, सेमिनल व्हेसायकल ग्लँड्स आणि प्रोस्टेट ग्लँड जसं सिक्रिशन देतात आणि व्हिस्कस फ्लुइड बनवतात म्हणजे चिकट, तसं हे बनवण्यासाठी ह्या बार्थोलिन ग्लँडचा उपयोग असतो. जनरली एव्हरी मंथ ओव्हम इज रिलीज इन ॲबडोमिन कॅव्हिटी. प्रत्येक महिन्याला एक ओव्हम ह्या ओव्हरीतून बाहेर येतो आणि फ्री ऑफ ओव्हिडक्ट फनेल लाईक स्ट्रक्चर आहे. म्हणजे फनेल लाईक स्ट्रक्चर असतं. म्हणजे फनेल म्हणजे नरसाळा माहिती आहे ना तुम्हाला, असं कोण असतो फनेल असं, हा त्याच्यासारखंच ह्याचं शेप आहे. इकडून मोठा भाग आहे आणि इकडून छोटं झालेलं आहे. अँड ओपनिंग इज प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ इट and oocytes enter the oviduct through that opening. Cilia are present in inner surface of oviduct. These cilia push the oocytes toward the uterus. संपला. म्हणजे हे ओव्हम ह्यातून बाहेर पडल्यानंतर पुढं कसं जातो तर ह्याचा जो इनर लेअर आहे, ओव्हिडक्टचा जो इनर लेअर आहे त्याच्यामध्ये सिलिया म्हणजे छोटे केसासारखे सेल्स असतात, ते सेल्स त्याला पुश करतात. तर आता हा जो ओव्हम मधून जो बाहेर पडतो, हे जे बाहेर ओव्हम फुटलं, तुम्हाला मी आता मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये जास्त चांगलं एक्सप्लेन करीन की व्हॉट इज oocyte अँड व्हॉट इज ओव्हम. तर ह्या ओव्हम मधून oocyte बाहेर पडला. म्हणजे oocyte इज नथिंग बट ओव्हम मधला फिमेल गॅमेट हा बाहेर पडला की ह्या सिलिया मुवमेंटून त्याला पुश करत तो इथपर्यंत येतो. तोपर्यंत हा जो स्पर्म आहे तो आता हा स्पर्म इथं आला, व्हजायनामध्ये आला की जो ऍसिडिक, व्हजायनामध्ये पीएच ऍसिडिक असतो, त्या ऍसिडमध्ये स्पर्म धडा मारायला सुरुवात होतात आणि त्यातले बरेच स्पर्म्स मरून जातात. हे स्पर्म्स मरून गेले की युटरसमधून
हे युटरस मधून हा पुढं 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 प्रवेश करत पुढं पुढं चालत येतो आणि ह्या ठिकाणी ओव्हिडक्ट मध्ये ज्या ठिकाणी त्याला ओ साइट्स म्हणजे ओ मधून बाहेर पडलेला मिळतो, त्या दोघांचं मिलन होतं आणि त्याला झायगोट विदिन अ सेकंद ते मिलन होतं आणि त्यानंतर जो झायगोट तयार होतो तो झायगोट सिक्स सिक्स डे मध्ये मल्टिप्लाय होत जातो आणि एम्ब्रिओ फॉर्म होतं. त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे, एम्ब्रिओच्या सेल्सला आपण काय म्हटलेलं आहे, स्टेम सेल्स. ओके, लक्षात येते का स्टेम सेल्स? आणि Yes. त्या एम्ब्रिओ पासून 9 मंथ्स मध्ये बेबी तयार होते आणि 9 मंथ नंतर ह्या भागातूनच ती बेबी बाहेर येते आणि न्यू बर्थ न्यू ऑर्गॅनिझम जन्माला येतो. हे तुम्हाला कळलंय का? हो सर. सर झायगोट म्हणजे सेलच आहे ना एक? झायगोट म्हणजे काय? एक मिनिट. हा सेलच, फ्युजन झालेलं सेलच. ओके सर. एक मिनिट, हा इथे तुम्हाला दाखवलं ना मी, झायगोट कुठेतरी एक्सप्लेन केलं होतं मी. सर हे एक्सप्लेन करा ना, हे दाखवलंय ते. कुठलं हे? मी ऍक्च्युली नव्हती ना त्या लेक्चरला. करतो थोडक्यात एकच एक्सप्लेन मिनिट, कराल एक का? आहे ते परत तुम्हाला. एक मिनिट. हा आता हे बघा, झायगोट हे मेल कडून स्पर्म आला, हे युटरसची डायग्राम काढले, लक्षात येते? हे ओव्हम इथं तयार झाला. ओके, ह्या ओव्हरीत. तर हे ओव्हम असतो ना, एकच तयार होतो, पण स्पर्म्स करोडो लाखो तयार होतात. ओव्हम एका महिन्याला एकच तयार होतो, लक्षात ठेवा. एक तर राईट ओव्हरीमध्ये तयार होईल किंवा लेफ्ट ओव्हरीमध्ये तयार होईल. कळलं का? तर हा जो ओव्हम हा कधी तयार होतो? रोजच तयार होतो का? नाही. तो सगळं तुम्हाला मी मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. तर हा कधी तयार होतो? तर हा 14 डेजला कसं तयार होतो मला मी एक्सप्लेन करतो. फक्त आता स्ट्रक्चर समजून घ्या. तर ह्यातून हा ऊ साईड्स इथं आला किंवा ह्या साईडला कुठल्या ज्या साईडला समजा राईट ओव्हरीमध्ये तयार झाला तर राईट साईडला, लेफ्ट ओव्हरीत तयार झाला तर लेफ्ट साईडला. ह्या स्पर्म आणि ह्याचं दोन्हीचं मिलन होतं आणि मिलन झालं की त्याला झायगोट म्हणतात. हा डिप्लॉइड सेल आहे. तुम्ही कोणीतरी विचारलं ना, हा डिप्लॉइड सेल आहे 2N. आणि ह्या 2N पासून त्याचं मल्टिप्लिकेशन होतं 6 डे मध्ये. त्याच्या जवळजवळ 16 to 18 जे त्याला मॉरुला म्हणतात, तुम्हाला नाही येत एवढं, एम्ब्रिओ तयार होतो आणि हा एम्ब्रिओ ह्या युटरसमध्ये येऊन अटॅच होतो आणि त्याची पुढची 9 महिन्याची 6 to 7 डेज एम्ब्रिओ झाल्यानंतर 9 मंथ्स त्याचं प्रवास चालू होतो. कळलं का? येस सर. आता इथून पुढं जिथं स्पर्म तयार व्हायचा, ज्या ठिकाणी स्पर्म आणि ओव्हम तयार होतो, स्पर्म आणि ओव्हम कुठं गेलं ते? हा, ह्या ठिकाणी जिथं स्पर्म तयार होतो आणि जिथं ओव्हम तयार होतो तिथं कुठले सेल डिव्हिजन असते? कोण सांगेल? मियोसिस. येस, मियोसिस. आणि इथून पुढे झायगोट तयार झाला की एम्ब्रिओ पर्यंत मायटॉसिस आणि त्याच्या पुढे सगळं मायटॉसिस. 9 मंथ्स मायटॉसिस, छोटस बाळ मोठं होत जाणार आणि तो आता एम्ब्रिओ पर्यंत स्टेम सेल्स असतात आणि स्टेम म्हणजे हा एम्ब्रिओ तयार होईपर्यंत स्टेम सेल्स असतात, पण त्याच्यामध्ये मायटॉसिस होतं, त्याच्यामध्ये रिडक्शन होत नाही, क्रोमोझोम आहे तेवढेच राहतात. कळलं का? हो सर. येस सर. बरं, आता ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला सांगितलं की स्पर्म मध्ये जेव्हा मिओसिस होतं तर जे सेक्स डिटर्मिनिंग ऑर्गन आहे, सेक्स डिटर्मिन म्हणजे आपल्याकडे किती 23 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स आहेत, त्यातले म्हणजे 46 क्रोमोझोम्स, पेअर म्हणजे 2, 46 क्रोमोझोम. यातील 22 क्रोमोझोम्स हे सिमिलर असतात. 22 क्रोमोझोम्सचं स्ट्रक्चर बऱ्यापैकी मेल फिमेलमध्ये सेम असतं. फक्त एकच क्रोमोझोम असतो की तो सेक्स डिटर्मिन करतो, तो फक्त मेल आणि फिमेल मध्ये वेगळा असतो. तर त्याचं जे आपण पाहिलं होतं ना कोडिंग डीएनए वरती, ऍडेनिन गायनिन थायमिन, त्याच्यामध्ये फक्त मेलमध्ये 2 प्रकारचे म्हणजे 23 जो लास्ट क्रोमोझोम आहे सेक्स डिटर्मिनिंग, त्याचं कोडिंग XY असतं, फिमेलमध्ये XX असतं. तुमच्या लक्षात आलं का काय सांगतोय मी? हो हा, सर. मग बाकी 22 सेम आहेत. म्हणजे 22 सेम असल्यामुळे मुलं आणि मुलगी सेम दिसतात एक्सटर्नली, कारण त्यांचे 22 क्रोमोझोम्स सिमिलर आहेत, दिसायला सिमिलर, 2 कान 2 कान, 2 डोळे 2 डोळे, सेम. फक्त हा जो सेक्स क्रोमोझोम आहे हा डिफरंट असतो.
हा सेक्स क्रोमोझोम मेलमध्ये ह्याचं ह्या सेक्स म्हणजे स्पर्मच्या लेवलला जेव्हा होतं तेव्हा ह्याचं मिओसिस होतं आणि मिओसिस झाले की त्याची एक्स आणि वाय असे दोन काय तयार होणार हिप्लॉइड सेल्स तयार होणार आणि इन केस ऑफ ओहम एक्स आणि एक्स हे दोन हिप्लॉइड सेल्स तयार होणार ऍक्च्युली चार होतात बरोबर मिओसिस मध्ये दोन आणि त्यानंतर पुढे चार होतात पण तुम्ही एवढंच लक्षात ठेवा की इथं दोन एक्स आणि एक्स वाय आणि एक्स एक्स असे दोन हिप्लॉइड सेल्स तयार होतात जर आता हा हिप्लॉइड सेल्स मेल मधील स्पर्म एक्स वाला आणि फिमेल मधील एक्स वाला त्याचं युनियन झालं तर काय तयार होणार त्याचं सेक्सचं स्ट्रक्चर एक्स एक्स कळलं का एक्स एक्स हा मग ती मुलगी होणार एक्स ती कोण होणार मुलगी समजा वाय क्रोमोझोम वाला स्पर्म आणि एक्स क्रोमोझोम वाला हा एक्स क्रोमोझोम वाला ओहम एकत्र आलं तर काय स्ट्रक्चर तयार होणार एक्स वाय एक्स वाय मग कोण कोण जन्माला येणार मुलगा बॉय मेल मुलगा. बॉय आणि हा वाय क्रोमोझोम आणि हा एक्स क्रोमोझोम काय कोण कुठला ऑफस्प्रिंग तयार होईल एक्स वाय ओके हा वाय आणि हा वाय आणि हा एक्स एक्स वाय म्हणजे मेल का फिमेल मेल मेल कळलं का हे हो सर मग मला सांगा हु डिटरमाइन द सेक्स मेल और फिमेल कोण डिसाइड करतं कुठला सेक्सचं बाळ जन्माला येणार मेल 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 ह्याच्यावर आपली बरीच चर्चा झालेली आहे तुम्ही म्हटले आमच्या इकडे काही तसं नसतं येस आठवत आहे का हो सर हा, पण बऱ्याच ठिकाणी फिमेलला जबाबदार धरलं जातं की फिमेलमुळेच मुलगा म्हणजे मेल का फिमेल होतं पण ते चुकीचं आहे मेल का फिमेल बेबी हे डिसाइड कोण करतं तर मेलच करत असतो आता गॅमेट फॉर्मेशन काय आहे ते आपण बघू आतापर्यंत कळलं सगळ्यांना हो सर आता गॅमेट फॉर्मेशन वाचतो मी बोथ गॅमेट्स दॅट इज स्पर्म अँड ओहम आर फॉर्म बाय मिओसिस कळलं का हो सर मी तुमचं पुस्तक बघून तुम्हाला एक्सप्लेन करत नाही पण पुस्तकातली प्रत्येक लाईन तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली असते आता हे आपण बुक वाचतोय तुम्हाला तुमच्या लक्षात येईल स्पर्म्स आर प्रोड्यूस इन द टेस्टीज ऑफ मेन फ्रॉम बिगिनिंग ऑफ मॅच्युरेशन प्युबर्टी टिल डेथ हा पार्ट तुम्हाला एक्सप्लेन करायचा राहिला आता मेलमध्ये स्पर्म तयार होतात फिमेलमध्ये ओव्हम तयार होतात पण ही प्रक्रिया कधी चालू होते तर ही प्रक्रिया प्युबर्टीच्या वेळीच चालू होते म्हणजे प्युबर्टी म्हणजे कधी तर साधारणपासून 10 इयर्स टू 14 इयर्सच्या आसपास मेलमध्ये आणि फिमेलमध्ये 10 टू 16 इयर्सच्या आसपास ते हे जे प्युबर्टी म्हणजे काय चेंजेस हे ऑर्गन जे असतात टेस्टीज त्यानंतर फिमेलमध्ये ओव्हरीज हे जे ऑर्गन असतात त्याचे डेव्हलपमेंट आफ्टर 10 इयर्स चालू होते अप टू द 10 मेल असेल किंवा फिमेल असेल त्याचे ऑर्गन्स डेव्हलपमेंट झालेली नसते सेक्स ऑर्गनची बाकीचे ऑर्गन डेव्हलप होतात 10 नंतर आपल्या शरीरात जे हार्मोन्स असतात हार्मोन म्हणजे काय इट्स अ मेसेंजर केमिकल मेसेंजर हे केमिकल मेसेंजर्स तुमच्या त्या ऑर्गनला डेव्हलप व्हायला सुरुवात करतात आफ्टर 10 मेल मधल्या टेस्टीज आणि हे भाग डेव्हलप व्हायला सुरू करतात आणि ह्या टेस्टीज मध्ये स्पर्म फॉर्मेशन सुरू होतं आणि इन केस ऑफ फिमेल ओव्हरीमध्ये आफ्टर 10 ह्या ओव्हरीज आणि युटरस डेव्हलप 10 आफ्टर 10 इयर्स ही प्रक्रिया चालू होते त्याला प्युबर्टी असे म्हणतात जेव्हा ही जी प्रक्रिया चालू होते सेक्स ऑर्गन डेव्हलपमेंटची त्याला प्युबर्टी म्हणतात आणि फिमेलमध्ये जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे मेन्सेस चालू होतात त्याला प्युबर्टी इयर म्हणतात म्हणजे आणि जेव्हा पहिला मेन्सेस येते त्याला मेनार्के असं म्हणतात तर कळते का तुम्हाला हे साधारण 10 टू 12 हो इयर्स सर 10 टू 12 इयर्स नंतर सर थोडं रिपीट कराल का ओके आता आपण मेल आणि फिमेल हे बघतोय ओके अप टू 10 इयर्स अप टू 10 इयर्स दोन्हीकडे सेम स्ट्रक्चर असतात सेम
सेम सिच्युएशन असते मेल आणि फिमेलमध्ये दोन्हीकडे सेम. आफ्टर 10 इयर्स मेल मधले सेक्स ऑर्गन डेव्हलप सुरू होतात. हा, सेक्स ऑर्गन डेव्हलपमेंट सुरू होते मेल आणि फिमेल मध्ये. ह्या स्टेजला काय म्हणतात? प्युबर्टी. काय म्हणतात? प्युबर्टी. म्हणजे मेल मधले सेक्स ऑर्गन, फिमेल मधले सेक्स ऑर्गन म्हणजे 10 वर्षापर्यंत मुलगा आणि मुलगी दिसायला सेम असतात. मुलालाही मिशीन असते, मुलीलाही म्हणजे ते ऑर्गन डेव्हलप झालेले नसतात. आफ्टर 10 मुलांना मिशी यायला सुरुवात होते, बियर्ड दाढी यायला तयार होते, कारण हे सेक्स ऑर्गन डेव्हलप व्हायला सुरू झालेले असते. सेक्स ऑर्गन म्हणजे इन केस ऑफ मेल टेस्टीज आणि इन केस ऑफ फिमेल ओव्हरी आणि युटरस हे ऑर्गन डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. आणि मेलमध्ये हे जे तुम्हाला सांगितलं मी की मेलमध्ये स्पर्म फॉर्मेशन सुरू होतं म्हणजे सिमेन फॉर्मेशन सुरू होतं आणि फिमेलमध्ये मेन्सेस चालू होतात. तर मेन्सेस काय आहेत? मेन्सेस जे असतात मेन्स्ट्रुअल सायकल, ही मेन्स्ट्रुअल सायकल आफ्टर 10 to 16 इयरच्या मध्ये कधीतरी सुरू होते आणि ही मेन्स्ट्रुअल सायकल तुम्हाला डिटेलमध्ये पुढे आहेच ह्याच चॅप्टरमध्ये. तर ही मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये ब्लिडिंग व्हायला सुरू होते, त्याला पाळी असं म्हणतात. तर ही 4 to 5 days मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होतं हे फिमेलमध्ये. आणि हे जे ब्लिडिंग झालेलं आहे फिमेलमध्ये ते स्टॉप होतं आणि पुढच्या महिन्याला परत मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होतं. तर ते कधी चालू होतं? ॲट द एज ऑफ प्युबर्टी म्हणजे 10 to 16 इयर्समध्ये ते चालू होतं. तर तुमचं आता आपण इथपर्यंत आलो होतो. हाऊ द गॅमेट्स आर फॉर्म. However, in case of women at the time of birth, there are 2 to 4 millions of immature oocytes in the ovaries of the female. म्हणजे ह्या ज्या ओव्हरीज आहेत त्याच्यामध्ये 2 to 4 मिलियन्स एवढ्या इमॅच्युअर oocytes असतात. व्हॉट इज मीन बाय oocytes? जे ओव्हम मधून जे बाहेर पडणार आहे त्याला oocytes म्हणतात. ते किती? 2 to 4 मिलियन्स असतात पण इमॅच्युअर असतात. म्हणजे जेव्हा बाळ जन्माला येतं मग मेल असो फिमेल असो त्याला टेस्टीज असतात, त्यांना ओव्हरी असतात, मुलीला ओव्हरी असतात, युटरस असतात. फक्त ते इमॅच्युअर फॉर्म मध्ये ह्या ओव्हरीज त्याच्यामध्ये आतमध्ये असतात. आणि लक्षात येते का तुमच्या? इमॅच्युअर oocytes म्हणजे जे ओव्हम मधून बाहेर पडतं आणि जो oocytes म्हणजे फिमेल गॅमेट इन ओव्हरीज in female fetus and oocytes matures as increase from the ovary every month from the beginning of maturity up to the age of menopause. आता आपण हे पाहत होतो की मेल मध्ये सिमेन ह्याच्यामध्ये मेन्सेस. तर हे कधीपर्यंत चालू असते प्रक्रिया? सुरू होते 10 इयरच्या आसपास. ओके, 10 इयरच्या आसपास. आणि कधीपर्यंत चालू असते? तर ही मेल मध्ये ही बऱ्याच काळ म्हणजे एंड ऑफ द लाईफ पर्यंत चालू राहते. पण फिमेल मध्ये हे एकदा 10 इयर्स किंवा 16 इयरच्या दरम्यान सुरू झाली 10 to 16 तर त्याचा एंड होतो 45. एंड कधी होणार? 45 to 50 इयर्स. कळतंय का तुम्हाला? येस सर. हो सर. म्हणजे जेव्हा हा एंड होतो हा ओव्हर म्हणजे 50 इयर्सला जेव्हा ओव्हरीमधून oocytes व्हायचे बंद होतात त्याला मेनोपॉज म्हणतात. आणि जेव्हा हे चालू होतं त्याला मेनार्की म्हणतात. प्युबर्टी किंवा मेनार्की. मेनार्की म्हणजे काय? जेव्हा मेन्सेस सुरू झाले मेनार्की. मेनार्की तुम्हाला एवढे डिटेल मध्ये नाहीये पण त्याला मेनार्की असे म्हणतात. कळलं का? आणि 40-50 इयर्सला फिमेल मध्ये बंद होतं पण मेल मध्ये चालू राहतं त्याला मेनोपॉज असे म्हणतात. तर इथे लिहिलंय अँड oocytes अँड इज रिलीज फ्रॉम ओव्हरी एव्हरी मंथ. प्रत्येक महिन्याला एक ओव्हरी मधून एक oocyte बाहेर पडतो. मग एवढे 2 to 4 मिलियन्स का दिलेत? कारण आपण मला वाटतं हेरिडिटी इव्हॅल्युएशन मध्ये पाहिलं असेल की ते जास्त प्रमाणात प्रोजेनी तयार करतात. म्हणजे फळांमध्ये सुद्धा बिया खूप असतात. बरोबर? आठवते का तुम्हाला मी शिकवलं होतं की तसे ह्याच्यात Yes, sir. oocytes खूप असतात. स्पर्म पण आपल्याला एकच स्पर्म लागतो पण 4000 मिलियन्स ऑफ स्पर्म का असतात? कारण ह्या इव्हॅल्युएशन मध्ये आपण पाहिलं की बरेच oocytes बरेच हे
इमॅच्युअर अवस्थेत मरून जातात किंवा त्यांचे डिस्ट्रॉय होतात. त्यामुळं हे नेचर्स लॉ आहे की ते जास्त प्रमाणात हे येतात. पण प्रत्येक महिन्याला एकच oocyte तयार होतो, या साईडने किंवा या साईडने. Menopause, maturity of the an oocyte mature and is released from ovary every month from the beginning of the maturity up to the age of menopause. म्हणजे 45 इयर्सला फिमेल मध्ये ते बंद होणार. मेनोपॉज इज द स्टॉपेज ऑफ फंक्शनिंग ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. आफ्टर 45-50 फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम थांबते. ऑल द एज ऑफ 45 to 50 years, the secretion of hormones controlling functions of female reproductive system either stop or become irregular. This causes menopause. म्हणजे आफ्टर 45 मध्ये सगळे हार्मोन्स आणि सगळे सिस्टीम फिमेल मध्ये स्टॉप होते. मीन्स आफ्टर 45 और 50 देर विल बी नो रिप्रोडक्शन, म्हणजे नवीन ऑफस्प्रिंग जन्माला येणार नाही, कारण oocyteच तयार होत नाही. पण इन केस ऑफ मेल, स्पर्म फॉर्मेशन हे ऍट द एंड ऑफ द लाईफ चालू राहतं. गॅमेट फॉर्मेशन कळलं? Yes, sir. गॅमेट येस सर. गॅमेट फॉर्मेशन मध्ये मेल मध्ये गॅमेट कसं, तुम्हाला काय लिहायचंय, तर वी रिक्वायर 2 टाइप्स ऑफ गॅमेट्स, वन मेल आणि फिमेल. इन मेल गॅमेट्स स्पर्म्स आर फॉर्म इन द टेस्टिस, अँड इन केस ऑफ द फिमेल oocytes किंवा ओव्हम इज फॉर्म इन ओव्हरीज. एवढंच सांगायचं. मग तुम्हाला हे प्युबर्टी काय आहे, मॅच्युरिटी, हे फक्त लक्षात ठेवा. प्युबर्टी म्हणजे वयात येणं, जे म्हणतात ना की जेव्हा जसं फ्लावर्सला फुल येतात, तसं फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये प्युबर्टी म्हणजे मुलाचा आवाज बदलतो. बरोबर आहे. त्याचा आवाज अप टू 10 इयर्स सेम असतो, त्याचा आवाज बदलतो. त्याला नंतर त्याला बियर्ड म्हणजे बियर्ड येते, काखेत हेअर ग्रोथ होते, सेक्स ऑर्गनची इथं हेअर ग्रोथ, हे सगळे हार्मोनमुळे व्हायला लागतात. त्याला प्युबर्टी असं म्हणतात. मग ह्या प्युबर्टी चेंजेस मेल फिमेलमध्ये दोन्हीच्यात होतात. आता पुढचं आहे फर्टिलायझेशन. व्हॉट इज अ फर्टिलायझेशन? हे बघा. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ स्पर्म अँड ओव्हम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय युनियन ऑफ, हे तुम्हाला मी चांगलं एक्सप्लेन केलंय. फॉर्मेशन ऑफ द झायगोट, Yes, sir. हे आता वर दाखवले होते डायग्राम. व्हॉट इज फर्टिलायझेशन? Yes. हे फॉर्मेशन ऑफ झायगोट बाय द युनियन ऑफ मेल गॅमेटलाच फिमेल मध्ये स्पर्म म्हणतो, आणि फिमेल गॅमेट इज ओव्हम इज कॉल्ड फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन इज अ इंटरनल इन ह्युमन्स. म्हणजे हे कुठं झालं? ओव्हिडक्ट मध्ये, म्हणजे युटरस म्हणजे इंटरनल आत झालं. सिमेन इज इजॅक्युलेटेड इन व्हाजायना ड्युरिंग कॉप्युलेशन. कॉप्युलेशन म्हणजे सेक्स मीटिंग. म्हणजे ह्या ठिकाणी सिमेन जेव्हा सेक्स मीटिंग होतं, म्हणजे कॉप्युलेशन म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट होतो, तेव्हा ह्या ठिकाणी सिमेन सोडलं जातं. स्पर्म इन द नंबर्स ऑफ फ्यू मिलियन्स स्टार्ट देअर जर्नी बाय द रूट ऑफ व्हाजायना. मग हा इथं स्पर्म आला. ऍक्च्युली जर्नी कुठून सुरू झाली? इथं लिहिले व्हाजायना, युटरस, ओव्हिडक्ट, इथपर्यंतच लिहिलंय. कोण सांगेल स्पर्मची जर्नी कुठून सुरू झाली? कोण सांगेल? टेस्टिस पासून. येस, टेस्टिस पासून 6.5 मीटर्स तो प्रवास करून आलाय. किती? 6.5. 6.5 मीटर. म्हणजे त्यातलं 6 मीटर तर हेच आहे, कुठलं? इपिडिडायमिस. इथून हे एवढं मिस्ट, म्हणजे ह्याची जर्नी म्हणजे खूपच मोठी जर्नी, वास्को द गामापेक्षा मोठी आहे का नाही? तो फ्रॉम द कुठाला वजायना युटरस, वन ऑफ दोज फ्यू मिलियन स्पर्म फर्टिलाइज द ओनली ओव्हम प्रेझेंट इन द ओव्हिडक्ट. वन ऑफ दोज फ्यू मिलियन्स, हे किती जरी मिलियन मध्ये आले स्पर्म, किती करोडो आले, तरी एकच स्पर्म ह्या oocyteशी फर्टिलाइज होणार. एकच लागतो. ओव्हम रिलीज एव्हरी मंथ्स, आणि एकच oocytes रिलीज होते. फ्रॉम द एज ऑफ प्युबर्टी म्हणजे मेनोपॉज, फ्रॉम 10 to 70 इयर्स ऑफ द एज 45 म्हणजे 50 इयर्स पर्यंत राहतं. अँड ओव्हम रिलीज एव्हरी मंथ फ्रॉम द ओव्हरी, दॅट इज
आउट ऑफ 2 to 4 मिलियन्स एवढे स्त्रीबीज असतात, त्या oocytes असतात आणि त्यातले हे रिलीज होतात. आता त्याच्यामधले किती अप्रॉक्सिमेटली काय लिहिलंय त्यांनी, 400 oocytes are released of the age of menopause. Remaining oocytes undergo degeneration. त्यातले जवळजवळ 400 oocytes फक्त बाहेर पडतात, बाकी डिजनरेट होऊन जातात. 2 to 4 मिलियन मधले फक्त 400. आणि सिमेन मधून तर किती स्पर्म वाया जात असतील, किती स्पर्म मरत असतील, त्याची काय म्हणजे काउंटच नाहीये. आता तुम्हाला हे इथं दाखवतो. आता हा oocytes दिसतंय, दिसतंय का? येस. हे स्पर्म्स, त्याच्यावरती असे स्पर्म आत जायला तयार सुरू होतात. ह्या oocytes वरती असे अटॅक करतात स्पर्म. हा स्पर्मनी हे बाहेरचं लेअर कट केला आणि तो आत गेला की फ्युजन, विदिन अ सेकंड फ्युजन होतं आणि फर्टिलायझेशन होतं. ओके, आणि बेबी तयार होतं. पण एकच स्पर्म आतमध्ये जातो, फक्त एकच. त्याचं कसं असतं बाय नेचर, याने घेतलं कव्हर आतलं रप्चर करून तो आत गेला की एक बाहेर एक एक्सटर्नल कव्हर तयार होतं ऑटोमॅटिक कटाक लगेच, आणि दुसरा स्पर्म आत येऊ शकत नाही. नाहीतर कितीतरी जे ट्विन्स कसे होतात ते मी तुम्हाला सांगणार आहे. ट्विन्स कसे होतात, ट्विन्स म्हणजे जुळे. तर हे स्पर्म येस सर, पुढे आहे पॉइंट. हा, तर हा स्पर्म आता फक्त लक्षात ठेवा, एकच स्पर्म आत जातो आणि बाकीचे स्पर्म तिथं मरून जातात. एकदा स्पर्म आत गेला, फर्टिलायझेशन झालं, 6 to 7 days मध्ये त्याचं एम्ब्रिओ तयार होतो. आता तुमच्या इथे दिले बघा, oocytes आर रिलीज फ्रॉम ओव्हरी ड्युरिंग लास्ट फ्यू मंथ्स नियरिंग द एज ऑफ मेनोपॉज. जे 40 to 50 years पर्यंत ते चालू राहतं. देअर ॲबिलिटी ऑफ डिव्हिजन हॅज बीन डिमिनिश्ड टिल नाऊ. ड्यू टू धिस दे कॅनॉट complete mitotic division properly. If such oocytes are fertilized, the newborn produced from them may be the sum of the abnormality like Down syndrome. म्हणजे आता ह्यांनी काय सांगितलंय तुमच्या एक्स्ट्रा नॉलेजसाठी, की फिमेलमध्ये 10 to 16 इयर्स किंवा 17 इयर्स मध्ये ओहोमचा म्हणजे oocytes तयार व्हायला सुरुवात होते. पण जर लेट मध्ये झालं म्हणजे 40-50 इयर्स मध्ये जर फर्टिलायझेशन झालं, म्हणजे खूप लेट मध्ये प्रेग्नन्सी राहिली, तर ती जी काय होतं मग, हे जे oocytes आहेत, जो चांगला तयार व्हायला पाहिजे तो oocyte चांगला होत नाही आणि त्याच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी तयार होऊन डाऊन सिंड्रोम सारखी बाळ, म्हणजे मतिमंद बाळ जन्माला येतात, म्हणजे मेंटली रिटार्डेड बाळ म्हणून. म्हणजे जसं जसं एज वाढत जातं तसे तसे मेंटली रिटार्डेड बाळ जन्माला येण्याची शक्यता आहे, असं त्यांनी त्यात लिहिलेलं आहे. आता मी तुम्हाला जे XX आणि XY एक्सप्लेन केलं, हे दिसतंय का इथं? येस. हा, हो सर. ओके. आता ह्यांचं मिलन फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एक मिनिट, हे फर्टिलायझेशन झालं इथं 4 weeks, 8 weeks, 12 weeks, 16 weeks, हे आठवडे आहेत. 4 weeks आहेत. असं बाळ डेव्हलप होत जातं. द झायगोट फ्रॉम द आफ्टर फर्टिलायझेशन इन द ओव्हिडक्ट अंडरगोज रिपीटेड मायटोटिक डिव्हिजन. मी तुम्हाला सांगितलंय मायटोसिस होत जातं अँड एम्ब्रिओ इज फॉर्म. मीनवाईल इट इज अ पुश टुवर्ड्स द युटरस. वन्स इट रिच युटरस इट इज अ इम्प्लांटेड. हे कुठलं सांगतायत ते, पहिले 6 days युटरस मध्ये येऊन चिटकतं. And once it is uterus, it is implanted and further development occur after implantation. एकदा बाळ तिथे येऊन चिटकलं की हे असं असं ग्रोथ सुरू होते. 9 months नंतर गुड न्यूज, बरोबर. अँड ऑर्गन कॉल प्लॅसेंटा इज फॉर्म. ह्याच्यामध्ये एक प्लासेंटा असतो बाळाच्या अम्बिलिकस म्हणजे बेंबीपासून त्या युटरसला अटॅच झालेला असतो आणि त्याच्यातून त्याला नरिशमेंट मिळते. म्हणजे बेंबीतून जे अम्बिलिकस आहे, अम्बिलिकसला एक नळी युटरसला जोडलेली असते. अँड ऑर्गन कॉल्ड प्लासेंटा इज फॉर्म बाय सप्लाय ऑफ द फूड. आणि मग तो जो जिथं अटॅच असतो युटरसला त्याला प्लॅसेंटा म्हणतात आणि अम्बिलिकल कॉर्ड म्हणजे त्या नळीला अम्बिलिकस कॉर्ड म्हणतात. ड्युरिंग द ग्रोथ इन युटरस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट इज कम्प्लिटेड अप्रॉक्सिमेटली विदिन 9 months आफ्टर द फर्टिलायझेशन. हे कळलं का तुम्हाला?
हो सर. हो सर. हो सर. हे 9th मंथ. आता तुम्हाला एक सांगतो, हे म्हणजे एक्स्ट्रा नॉलेजसाठी, इथून ओसाइट्स बाहेर आला आणि ह्या ठिकाणी स्पर्मचं मिलन झालं, आणि जर समजा ह्या ठिकाणीच ते अटॅच झालं, इफ ही अटॅच हिअर, तर त्याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. आणि मग त्या एक एक दोन आठवड्यामध्ये त्या फिमेलला खूप प्रचंड पेन होतात, कारण जसं जसं बाळ मोठं व्हायला लागतं इथंच, तर हे ट्यूब फुटू शकते, आणि फुटले की ती फिमेलचा जीव धोक्यात जाऊ शकतो, म्हणून याला एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणतात. मग हे तुम्हाला हे का बंद म्हणजे हे त्यावेळेस इथून जे प्रेग्नन्सी आहे हे कट करून काढावे लागते. फक्त ह्या युटरसमध्येच प्रेग्नन्सी राहिली पाहिजे. लक्षात आलं का? हो सर. आता तुम्हाला मेन्स्ट्रुअल सायकल मी समजावून सांगितलं ना, तुमच्या बऱ्याच कन्सेप्ट क्लिअर होतील. व्हॉट इज अ मेन्सेस, हाऊ मेन्सेस कम्स, आणि मेन्सेसचा उपयोग काय आहे, हाऊ ओसाइट्स फॉर्म, हे सगळं मेन्स्ट्रुअल सायकल मी उद्या तुमचं घेणार आहे. तर इथपर्यंत काय शंका आहे का तुम्हाला? नो सर. कळतंय? उद्या आपण No, sir. हे मेन्स्ट्रुअल सायकल हे सगळ्यात कॉम्प्लिकेटेड न समजणारा टॉपिक आहे, तर तुम्हाला मी सिम्पल करून सांगतो. आतापर्यंत कळलंय का? हो सर. येस सर. उद्या आपण 8:15 ला भेटू. ओके ओके सर. ओके, बाय, गुड नाईट.